नमस्कार मंडळी, मी मीरा. शुभ सकाळ. तुम्हाला माहिती आहे का, कोकणात आज प्रचंड थंडी आहे आणि आमच्या घरी सगळ्यात आधी काम जे केलं जातं ते म्हणजे पाण्याखाली विस्तव करणं. तेच मी करते आहे. तुम्हाला माहिती आहे का, सगळ्यात आधी उठून पाण्याखाली विस्तव करायचं आणि चुलीजवळ बसायची मजाच वेगळी आहे. तुम्हाला माहिती आहे का, चुलीजवळ बसून चहा घेण्याचा जो आनंद आहे ना, तो कुठेच नाही आहे. सकाळचे 6 वाजलेत आता आणि मी तुम्हाला दाखवते माझ्या जाऊबाई कुठे आहेत त्या आणि त्या काय करते. तशी माझी सुरुवात स्वयंपाकघरातून होते, तशी जाऊबाईंची सुरुवात गाईंच्या गोठ्यापासून होते. चला दाखवते. बाहेर अजून अंधार आहे बघा, खूप छान वाटते. जाऊबाई गाईंचं दूध काढतायत. ही आमची नवीन गाय आणि एवढ्या थंडीतून सुद्धा त्यांना थंडी लागत नाही. त्यांचं असं म्हणणं आहे की काम केल्याने थंडी जाते. मला असं होत नाही, मला खूप लागते. बघा किती पटापट काढतायत ते. मला अजून दूध काढायला येत नाही, बट हळूहळू शिकेन मी. आम्हाला 7 वाजेपर्यंत दूध काढावं लागतं, कारण 7 वाजता दूध घेऊन भाऊ डेअरीत जातात. आणि जेमतेम बाहेर आता उजळलं आहे, तुम्ही बघू शकता किती छान दिसतंय ते. ही आजची सकाळ आणि थंडी, बापरे, खूपच छान वाटतंय. थोडा अंधार आहे तसा. बघा किती छान दिसतंय ना. तुम्हाला माहिती आहे का, आमचा जिओचा टावर पण दिसतोय. आता जाऊबाई शेण घेऊन येतील. मी बाहेरच आले होते. खूप काम करतात माझ्या जाऊबाई. सकाळी एवढ्या थंडीतून उठून शेण काढून गोठा झाडून गोवऱ्या थापतील. आता इथे शेणी घालतील. त्यानंतर 7च्या अगोदर दूध भाऊंना देतील काढून. बघा छोट्या छोट्या गोवऱ्या काढल्यात नाही, घातल्यात. आणि ह्या गोवऱ्या आम्ही काल भरल्या होत्या, मला व्हिडिओ करायला भेटला नाही. बघा खूप मेहनती आहेत माझ्या जाऊबाई, खूप कष्ट करतात. भाऊंना कामात खूप मदत करतात. त्यांच्याकडून शिकण्यासारखं भरपूर आहे. मी हळूहळू शिकते आहे. जेमतेम आता उजळले. ही सर्व आमची काजूची झाडं आहेत.
जाऊबाई आल्या त्याबरोबर मागून बसही आली. तशी आमच्या गावची एस टी सकाळी 6 वाजता येते. त्या एस टीसोबत आमच्या जाऊबाई पण गोठ्यात येतात. तुम्हाला दिसली का एस टी? आता जाऊबाई गोवऱ्या टाकतील छोट्या छोट्या. थंडीमुळे माझा घसा बसला आहे. माझ्या जाऊबाई दिवसभरात काय काय करतात तुम्हाला सर्व दाखवणार आहे. आमच्या बागेत आज फुलं आलेत बघा. आमच्या झाडाला किती छान गुलाब दिसतंय ते. हे आमच्या वावरातलं माडाचं झाड. आत्ता बहुतेक पूर्ण सकाळ आमचं घर